मनोज जरांगे आजपासून पुन्हा दौऱ्यावर पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये घेणार बैठका। दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीहून जरांगेंच्या दौऱ्याला सुरुवात। नागपुरातील संविधान चौकात सुरू असलेलं गोंड गोवारी समाजाचं आंदोलन स्थगित। 10 फेब्रुवारीला प्रशासनासोबतच्या समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडणार। निवासी डॉक्टरांची 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक। मंत्री हसन मुश्रीफांसोबतची बैठक निष्फळ, मात्र आपत्कालीन सेवा सुरू राहणार। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला आजपासून सुरुवात। वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। अजित पवार गटाच्या बैठकीवेळी प्रवेश होण्याचा अंदाज। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। पोलीस ठाण्यात गुंडगिरी सुरू, आता गृहमंत्री कुठे लपले, ठाकरेंचा सवाल। उदय सामंतांना दिलेला मंत्रिपदाचा शब्द मी पाळला, मात्र सामंत पळाले। उद्धव ठाकरेंची उदय सामंतांवर टीका। उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतली सभा ही रस्त्यावरची सभा। ठाकरेंच्या रस्त्यावरच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला गर्दी जास्त। मंत्री उदय सामंत यांची ठाकरेंवर टीका। डोक्यावर टिचून करा नाहीतर नाकावर टिचून करा, पण मुख्यमंत्री करण्यासाठी 145 आमदार पाहिजेत हे लक्षात ठेवा। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ज्यावेळी फिरायला हवं होतं त्यावेळी 4 भिंतींच्या आत अडकून राहिलात, आता फिरून काय उपयोग। शिवसेना नेते नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका। राज्यातील राजकारणावरून सुषमा अंधारे यांची सरकारवर टीका, तर सती सावित्री सारख्या महिलेंना आरोप केले तरच मी उत्तर देतो। संजय गायकवाडांचा पलटवार। मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदे यांनी खुर्ची सोडली पाहिजे, रस्त्यावरून आंदोलन करावं। सुषमा अंधारे यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। सांगलीत अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बाबर कुटुंबांची घेतली सांत्वनपर भेट। बाबर यांच्या गारडी या मूळ गावी अजित पवार यांनी जाऊन कुटुंबाचं सांत्वन केलं। सांगलीच्या कुपवाडा शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन। क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचीही उपस्थिती। बीडमध्ये आमदार रोहित पवारांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या कंकालेश्वर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन। भाजपसोबत जाऊन अजित दादांचे विचार बदलले, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत या भीतीने अजित पवार शरद पवारांवर टीका करतात। आमदार रोहित पवारांची अजित दादांवर टीका। राजकारणात आजोबांना सोडून जाणारे लोक असतात, तुम्ही मात्र आपले विचार सोडू नका। शाळकरी मुलांना सल्ला देताना आमदार रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला तिकीट देतील, आमदार रोहित पवारांचं भाकीत। आई वडील नसते तर भगवान श्रीराम कुठून जन्माला आले असते। प्रभू श्रीरामाची मूर्ती त्या तिथे प्रतिष्ठापना केली म्हणजे रामराज्य होत नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सरकारवर टीका। भाजपच्या वतीनं मुंबईकरांना अयोध्येतील प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवण्यात येणार। दौऱ्याचा सर्व खर्च भाजपकडून करण्यात येणार। भाजप उत्तर मुंबईच्या रामभक्तांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मोफत दर्शन घडवणार। मुंबईतून अयोध्येसाठी पहिली आस्था ट्रेन रवाना। अयोध्येतील रामप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी राष्ट्रपती मुर्मू, लालकृष्ण अडवाणी कुठे होते? सरकारी कार्यक्रम होता तर सरकारचे मंत्री कुठे होते? आमदार भास्कर जाधवांचा सवाल। जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीच्या प्रचाराला शरद पवारांना न बोलावता स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊन दाखवावं। अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं जितेंद्र आव्हाडांना आव्हान। पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका, मंत्री धनंजय मुंडे यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका। महाराष्ट्र घोटाळेबाजांचा, वसुली करणाऱ्यांचा आणि खोकेबाजांचा ही महाराष्ट्राची नवी ओळख। महाराष्ट्राच्या नव्या ओळखीत शिंदे सरकारचा मोठा वाटा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। छगन भुजबळांच्या राजीनाम्याचा कागदही पाहिला नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। 2 समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांची मागणी। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची राजकीय पक्ष काढण्याची घोषणा। आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईवर येऊन ठेपली आहे। ओबीसी आरक्षणाचा सत्यानाश केलाय शेंडगेंचा हल्लाबोल। मुंबईत भाजपचं घर घर चलो अभियान।
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई भाजपचं विशेष अभियान। गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी। मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावानं धमकी। पुणे पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अकोल्यात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळेंचा आत्मदहनाचा प्रयत्न। गोरक्षण ते मलकापूर रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात मंगेश काळेंचं आमरण उपोषण सुरू होतं। साताऱ्यात एबीपी माझाच्या बातमीचा दणका। प्रतापगडावर सुरू असलेलं डागडुजीचं काम पुरातत्व खात्यानं थांबवलं। प्रतापगडावर बुरुजाला दगडांऐवजी कडप्पा लावत असल्यानं स्थानिक आक्रमक झाले होते। 51 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीपासून डावलल्याचं प्रकरण। राज्य सरकारला 9 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश। जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरू करणार। पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। मुंबईत मालमत्ता करात कोणताही वाढ करण्यात येणार नाही, तर नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देण्याचा सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मध उद्योग बळकट करण्यासाठी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। मधाचं गाव योजना संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार। महाराष्ट्र भूषणप्रमाणे आता महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर करणार। राज्यात वन, वनकी आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार। छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न मार्गी लागणार। महापालिकेवरील 822 कोटींचा भार राज्य शासन उचलणार। मंत्री अतुल सावेंची माहिती। भुसावळ बोदवड शेतकी संघाच्या निवडणुकीत भाजपची सरशी। भाजप आमदार संजय सावकर यांच्या पॅनलचा 15 पैकी 11 जागांवर विजय। एकनाथ खडसेंना धक्का। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतलं। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येण्यासाठी रामरायाला साकडं घातलं। हिंगोली लोकसभेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाकडून दावा। या जागेवर ठाकरे गटाकडून माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर तर काँग्रेसकडून अंकुश देवस्कर इच्छुक। तर हिंगोलीची जागा आम्हीच लढू, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा निर्धार। नाशिक लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा दावा। मात्र नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद नाही। शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांचा टोला, तर नाशिकमध्ये शिवसेनेचीच ताकद, ठाकरे गटाचा दावा। पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसच्या 2 गटात हाणामारी। विद्यार्थी प्रदेशाध्यक्षाकडून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाला मारहाण। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयाची लिफ्ट बंद पडल्यानं माजी नगरसेवकासह काही जण अडकल्याची घटना समोर। सुरक्षा रक्षकांनी सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढलं। सरकारचं धोरण आणि जागतिक बाजारपेठेचा सोयाबीनच्या दरावर परिणाम। हमीभावापेक्षा 200 रुपये कमीनं सोयाबीनची विक्री होत असल्यानं शेतकरी आणि व्यापारी चिंतेत। नांदेडमध्ये तुरीचे भाव वधारले। गावरान तुरीला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव। हवामानामुळे तुरीच्या उत्पादनात मात्र घट। कमी पैशात कापूस खरेदी करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर। एमएसपीपेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश। पालघरच्या वाडा तालुक्यामध्ये अनधिकृत खाणींविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात। भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। मुंबईत भीम आर्मीचा ईव्हीएम हटाव गणतंत्र बचाव मोर्चा। सीएसएमटी रेल्वे स्टेशन ते निवडणूक कार्यालय पायी मोर्चा असणार। भीम आर्मीकडून माहिती देण्यात आली। पुण्यामध्ये मुठा नदी खालून धावली मेट्रो। सिव्हिल कोर्ट भूमिलगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर 98% काम पूर्ण। रायगडच्या पेण शहरात नारी महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। खासदार सुनील तटकरे आणि आदिती तटकरेंच्या माध्यमातून आयोजन। निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला आलेल्या वारकऱ्यांची त्र्यंबकेश्वरमध्ये अडवणूक। काही साधूंनी शिवीगाळ करत हाकलून दिल्याचा वारकऱ्यांचा आरोप। कोल्हापूरच्या दर्याचे वडगाव ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय। आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधा बंद केल्या जाणार। पिंपरी चिंचवडमध्ये क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाचा 10वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार। या प्रकरणी आरोपीसह आणखी एका तरुणीला अटक।
मुंबई महापालिकेच्या जलकामी विभागातील निवृत्त अधिकाऱ्याकडून पाणी चोरी. बोरिवलीच्या गोराई परिसरातील माजी नगरसेविकेनं उघडकीस आणला पाणी चोरीचा प्रकार. नवी मुंबईतील शिरोणे एमआयडीसीमध्ये इमारतीच्या 27व्या मजल्यावर भीषण आग. आगीचं कारण स्पष्ट. विरारमध्ये जुन्या विवा कॉलेजसमोर मंगळसूत्र चोरीची घटना. मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणाला अटक. 4,38,000चा मुद्देमाल जप्त. ठाणे जनता सहकारी बँकेचा 52वा वर्धापन दिन. येणाऱ्या वर्षात ठाणे जनता सहकारी बँकेच्या अजून 5 नवीन शाखांचं उद्घाटन होणार असल्याची अध्यक्ष शरद गांगल यांची माहिती. ठाण्यामध्ये इंटरनॅशनल दर्जाचं पार्क सुरू होणार. कोलशेतच्या कल्पदूर पार्क सिटीमध्ये 20 एकर जागेत उभारलं उद्यान. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची सहकार आयुक्तपदी बदली, तर विभागीय आयुक्तपदी CL पुलकुंडवार यांची नियुक्ती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता. दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि रिपाईच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला भेट देणार. ONGC सी सर्व्हायव्हल सेंटरचं करणार उद्घाटन. विकसित भारत विकसित गोवा या कार्यक्रमाला देखील लावणार हजेरी. देशात काँग्रेसमुळे विरोधकांची वाईट अवस्था. प्रत्येक योजनेला काँग्रेस विरोध करते. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसचा खरपूस समाचार. काँग्रेस पक्षानं निवडणूक लढण्याचं धैर्य देखील गमावलं. पंतप्रधान मोदींचा लोकसभेतून हल्लाबोल. अब की बार 400 पार. संसदेत पंतप्रधान मोदींचा नारा. भाजप 370हून अधिक तर NDA 400हून अधिक जागेवर विजयी होणार. मोदींचं मोठं वक्तव्य. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये बदरुद्दीन शाह मजान आणि लाक्षागृह वादात न्यायालयाचा हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय. 1970मध्ये मुकीम खान नावाच्या व्यक्तीनं देखील लाक्षागृह बदरुद्दीन शाह यांची मजार आणि कब्रस्तान म्हटलं होतं. 53 वर्षांनी आता निकाल देण्यात आला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.